कोयत्याचा धाक दाखवून महामार्गावर पहाटेच्या सुमारास वाहन चालकास लुटले। रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला टेम्पो उभा करून केबिनमध्ये झोपलेल्या चालकाला दोघा अनोळखी चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून धमकावून त्याच्याजवळील 15,000 रुपयाची रोकड आणि मोबाईल असा 25,000 रुपयाचा ऐवज लुटून नेल्याची घटना नगर पुणे महामार्गालगत सुपा MIDCतील सर्व्हिस रोडवर 6 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली। याबाबत संतोष लक्ष्मण थिटे वय 60 राहणार सुपा तालुका पारनेर यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। फिर्यादी यांच्याकडे मालवाहतूक टेम्पो आहे। तो सुपा MIDC परिसरामध्ये मालवाहतूक करतात। दिनांक 5 फेब्रुवारी रोजी रात्री ते वाघुंडे शिवारामध्ये नगर पुणे महामार्गालगत असलेल्या MIDCच्या सर्व्हिस रोडवर ओमकार मार्बलजवळ आपला टेम्पो उभा करून त्याच्या केबिनमध्ये झोपलेले होते। 6 फेब्रुवारीला पहाटेच्या सुमारास अज्ञात 2 इसम त्यांच्या टेम्पोजवळ आले। त्यांनी टेम्पोच्या केबिनची काच फोडली। त्या आवाजानं फिर्यादी थिटे हे जागे झाले असता त्यांना या दोघांनी शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली। त्यांना टेम्पोतनं खाली ओढलं। एकानं हातातील कोयत्याची मूठ त्यांच्या डोक्यात मारली। तसंच तुझ्याजवळचे पैसे मोबाईल काढून दे नाहीतर तुला जीवे ठार मारू अशी धमकी दिली। त्यानंतर त्यांच्या खिशातील 15,000ची रोकड आणि मोबाईल असा 25,000चा ऐवज काढून ते पसार झाले। याबाबत टेम्पो चालक संतोष थिटे यांनी सुपा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। या फिर्यादीवरनं पोलिसांनी दोघा अनोळखी चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे हे करत आहेत।